विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मुलाला ऑफलाईन क्लास लावू का ऑनलाईन एखादं सबस्क्रिप्शन घेऊ मी? असा ना पालकांचा प्रश्न आहे. आज आपण याच विषयावर डिस्कशन करूया. ऑफलाईन वर्सेस ऑनलाईन कुठलं बेटर आहे? ॲडव्हांटेज, डिसएडव्हांटेज सगळं डिस्कस करूया. पहिली गोष्ट एक डिक्लेअर करूया ना आपण, की हा जो प्रकार आहे ना, हा आपल्याला माहीत नव्हता. कोविड नंतरच याचं प्रमाण प्रचंड वाढलं. तरीही कोविडच्या अगोदर काही एडटेक कंपनीज होत्या. जशा वेदांतूच्या ॲड आपण टीव्हीवर बघत होतो. अनअकॅडमीने जस्ट सुरुवात केली होती म्हणूया आपण बायजूस सारखं ॲप्लिकेशन मार्केटमध्ये फिरत होतं. ॲक्चुअली कोविडच्या काळात त्यांची लॉटरीच लागली म्हणूया आपण आणि ऑनलाईन एज्युकेशन बूमवर होतं. आता काय झालंय? पालक हा प्रश्न का विचारतोय? मी तुम्हाला सांगतो. ऑफलाईन व्हर्सेस ऑनलाईन आपण पहिला पॉइंट जर विचार केला फीज ओके, ओके. फीज म्हणूया आपण. तर इथं एडव्हांटेज कोणाला आहे? ऑब्व्हियसली ऑनलाईन. तर पी-डब्ल्यूचं कुठलंही सबस्क्रिप्शन घ्या. आपल्या एम-एस-टी-सी-ई-टीसाठी कुठलाही क्रॅश कोर्स निवडा. 3,000 ते 4,000 मॅक्स टू मॅक्स ₹4,000 मध्ये तुम्हाला वर्षभराचा कोर्स मिळतोय. तेच ऑफलाईनमध्ये त्याची किंमत अगदी 50-100 पट एक्स्ट्रा आहे. म्हणजे इथं तुम्ही 4,000 ला घेताय, तिथं तुम्हाला 4,00,000 सुद्धा फीस घेणारे क्लासेस आहेत. मग फीच्या बाबतीत ऑनलाईनला काही कुठं कॉम्पिटिशन नाहीये. अतिशय माफक फीमध्ये. तर मी म्हणेन मग ऑनलाईन ग्रेट आहे. पालक का तयार नाहीये ऑनलाईन एज्युकेशन द्यायला? सांगतो. ऑफलाईन आणि ऑनलाईन. ऑनलाईनमध्ये काय होतंय, की मुलं मोबाईलचा गैरवापर करतायत. म्हणजे पालक देतोय, Android फोन मिळतोय आणि लेक्चर राहिलं बाजूलाच. मग Snapchat, Instagram बाकीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज जोरात सुरू असतात लक्षात घ्या. एज्युकेशन राहिलं बाजूला. खरं सांगू का तुम्हाला मी, ऑफलाईनचे खूप लिमिटेशन्स आहेत. खूप. हा हे लेक्चर पुरणार नाही आपल्याला. आता ठीक आहे, ऑफलाईनमध्ये मी एखादं लेक्चर शिकवलं. एखादं अवघड न्यूमेरिकल मी शिकवलं. तेवढ्यापुरतं झालं. परत घेणार आहे का लवकर रिपीट करणार आहे का? नाही. पण ऑनलाईनमध्ये ते लेक्चर तुमच्याकडे वर्षभर राहणार आहे. तुम्ही कधीही वाटलं तर पुन्हा बघू शकता. पूर्ण टॉपिक रिवाईज होऊ शकतो. आहे की नाही एडव्हांटेजेस? मग माझं ना या व्हिडिओमध्ये मुलांना एक रिक्वेस्ट करायची आहे आणि पालकांना सुद्धा काही गोष्टी सांगायच्या आहेत. पण ना पालक म्हणून काय केलंय, की मुलांना मोबाईल दिलाच नाहीये. एखाद्या चांगल्या स्टुडंटनं काय केलंय, "नाही, मी 12वी होईपर्यंत मोबाईलला हात लावणार नाही, कारण त्यात डिस्ट्रॅक्शन्स आहेत." अरे पण नंतर काय करणार? जेव्हा तुम्ही हॉस्टेलला जाणार आहे राहायला, ऑब्व्हियसली मोबाईल लागणारच आहे. मग तेव्हा म्हणतो ना, एक सेल्फ कंट्रोल आत्तापासूनच डेव्हलप केली तर काय हरकत आहे? बरं मी हे या विषयावर बोलण्याचं कारण पण आहे. मी आहे साताऱ्यात. सातारा आमचा तसा ग्रामीणच भाग आहे बरं का लक्षात घ्या आणि ग्रामीण भागात मी बघतोय आता मुलांना मोबाईल दिलेच जात नाहीयेत. हे जे ऑनलाईन एज्युकेशन उरलंय फक्त मोठ्या-मोठ्या शहरामध्ये. तरी देखील मी तुम्हाला सांगू का, मी एक असा व्हिडिओ बघितला होता. कोकणातल्या एका स्टुडंटचा होता, मुलगी होती ती आणि तिच्या गावात रेंज नव्हती. मग ती त्या गावाजवळ एका ह्या वर्षीची न्यूज आहे बरं का. डोंगरावर जायची, तिथं रेंज थोडीशी येत होती. तिथे जाऊन ती दिवसभर अभ्यास करत होती. अशी शेकडो उदाहरणं तुम्हाला दिसतील. आता फिजिक्सवाल्याचं नाव निघालं तर त्यांचं आता ते व्हिडिओ शॉर्ट्स येतायत, की जे सक्सेस ते बरोबर ते सेलिब्रेशन होतंय. सिलिंडर उचलणारा मुलगा आहे. ओके. त्याच्यानंतर काय पाणीपुरीचा ठेला टाकणारा मुलगा आहे. काम करणारी मुलं आहेत. यांनी ऑनलाईन एज्युकेशन घेऊन यश मिळवलंय. मग माझं काय म्हणणं आहे, जसं नाण्याच्या 2 बाजू असतात, तसं ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही बाजूला एडव्हांटेज, डिसएडव्हांटेज आहेत. अजून एक ऑनलाईनचा तोटा काय सांगितला जातो, की लेक्चर्स बघितले जातील असं काही नाही. ऑफलाईनला जावंच लागतं. तिथं मग होमवर्क दिला जातो. होमवर्क चेक करून घेतला जातो. वीकली टेस्ट होतात. टेस्ट तर ऑनलाईनमध्ये पण होतातच की. पण इथं ना सेल्फ कंट्रोल पाहिजे. मी एक YouTubeवर व्हिडिओ बघितला होता. एका सरांनी अपलोड केला होता. त्यांचा पण क्रॅश कोर्स होता आणि त्यांनी दाखवलं होतं, पूर्ण टेस्ट त्या मुलानं 1.5 ते 2 मिनिटात सोडवली होती आणि सगळे प्रश्न बरोबर. कळालंच असेल मला तुम्हाला काय सांगायचंय ते. मग मुद्दा असा आहे, माझं मत काय आहे? तर मी तुम्हाला सांगू का? माझ्याकडं गेल्या आठवड्याभरात क्रॅश कोर्सला ज्यांनी ॲडमिशन घेतलंय, त्यात बऱ्यापैकी आता काही मी लास्ट टाईम जेव्हा बोललो त्या मुलाला 100% मार्क होते. आता धाराशिववरून त्याचा फोन होता. 95% 98% आणि सगळ्यांचे ना ऑफलाईन क्लासेस आहेतच की. तरी देखील त्यांना ऑनलाईन क्लास का हवाय? सांगतो. नीट लक्ष द्या. काय प्रकार आहे? ऑफलाईनचा एक डिसएडव्हांटेज सांगतो. पोर्शन क्लिअर करत असतानाच ऑफलाईन क्लासमध्ये जास्त वेळ जातो बाळांनो. हो, रिॲलिटी आहे ते.
म्हणजे कुठल्याही ऑफलाईन क्लासमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचं पहिलं टार्गेट असतं सगळ्यांचं पोर्शन क्लिअर करूया. आणि त्या नादात एम-सी-क्यूकडे दुर्लक्ष होतंय. मग आता आपण जो क्रॅश कोर्स लॉन्च केलाय, आपला ऑनलाईन जो कोर्स आहे, त्याचं एडव्हांटेज काय आहे, की डेली एक लेक्चर मिळतंय. ओके. मॅथ्सचं असेल तर 15 ते 20 एम-सी-क्यू आहेत. सगळ्या पी-वाय-क्यूज आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री लेक्चर अपलोड केले, त्यात 20-30, 20-30 एम-सी-क्यूज आहेत. मग डेली एम-सी-क्यूची प्रॅक्टिस होते ना. पण यासाठी काढला पाहिजे वेळ. काय होतंय, सकाळी कॉलेज, दुपारी ऑफलाईन क्लासेस, याच्यात एनर्जी लॉस होते. मग आता ऑनलाईन लेक्चर. आता एकानं मला सांगितलं, की फिजिक्स वालाचे पण ऑनलाईन त्यानं सबस्क्रिप्शन घेतलं होतं. 4-5 तासाचे लेक्चर्स डेली येतायत. नाही होत कव्हर, बॅकलॉग राहतोय. मग इथं मी तुम्हाला सांगू का, त्यातून उपाय मी असा काढलाय, माझ्या ऑनलाईन कोर्समध्ये मी रोज एकच लेक्चर देतोय. ओके. 1 तासापेक्षा मोठं लेक्चर कुठलंही नाहीये. अर्धा तास, पाऊण तासाचे लेक्चर्स आहेत. मग ते अटेम्प्ट करायला, बघायला ते लेक्चर तुम्हाला 2-2.5 तास लागतोय वेळ बरं का लक्षात घ्या. कारण ते नोट्स काढायचे आहेत ना. मी अतिशय बेसिक हळू लोअर लेव्हलमध्ये घेतोय. रिझल्ट आहे, रिझल्ट आहे आणि म्हणूनच गेलं हे आपलं क्रॅश कोर्स आता हे 5वं वर्ष आहे. मी तुम्हाला सांगू का? माझं स्पष्टपणे म्हणणं आहे, स्पष्टपणे. ओके. माझे पण ऑफलाईन क्लासेस आहेतच साताऱ्यामध्ये. मी ऑनलाईन कोर्सेस पण देतोय. माझं स्पष्टपणे म्हणणं असं आहे, पालकांना एक रिक्वेस्ट आहे, की जर अफोर्ड होत असेल, तुम्ही भरू शकताय तरच ऑफलाईनचा विचार करा. नसेल परिस्थिती, मुलाला खूप चांगले मार्क आहेत, 97-98 मार्क आहेत, त्याला नीटची तयारी करायची आहे. फिजिक्सवाला एक प्लॅटफॉर्म नाहीये. आता जे बद्दल बोलला ना मोहित त्यागी सर, एक्स्ट्राऑर्डिनरी. त्यांचे जे फिजिक्सचे सर आहेत ना, त्यांनी एडव्हान्सचे प्रॉब्लेम घेतले. मला समजलं. मी खूप मला ते जे नको वाटतं मी घेतच नाहीये आणि ॲडव्हान्स तर राहू देच म्हणतो मी. पण त्या सरांनी जबरदस्त शिकवलं ना. तर हे कोण आहेत मोहित त्यागी? मला कसं कळालं? तुम्हाला माहिती आहे शार्क टँक इंडिया? त्याच्यात ते सर आले होते त्यांचं ॲप प्रमोट करायला. ओके. त्यांना तिथं फंडिंग नाही मिळालं. खरं सांगू का त्यांना फंडिंगची गरजच नव्हती. त्यांचं काम झालं होतं. म्हणजे त्या कार्यक्रमावर तर ते सर मला कळाले. नंतर मला कळालं तर पायोनियर म्हणतो किंवा ज्यांनी स्टार्ट केला YouTubeवर जे-ई-चं घ्यायला, ते सर ते आहेत मोहित त्यागी. मिलियन पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. आता काही जणांचे त्यांच्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर असतील. पण मोहित त्यागी बेस्ट आहे. मग त्यांची टीम बेस्ट आहे. बरं अमन दत्तरवाला आहे, ई-सरल आहे. कितीतरी कोर्सेस अवेलेबल आहेत. माझी पालकांना रिक्वेस्ट आहे, राहू दे ऑफलाईन कोर्स जर तुम्हाला फी परवडत नसेल तर. मी तुम्हाला सांगतो 4,00,000, 5,00,000, 7,00,000 फी घेणारे पण क्लासेस आहेत. काय गरज पडली? त्याच्यापेक्षा भारी कंटेंट ऑनलाईनमध्ये मिळतोय. आता मुलाचं ऑफलाईनला घालताय तुम्ही. माझ्या ऑफलाईनमध्ये सांगतो ना तुम्हाला मी, जवळ-जवळ एक 10% मुलं अशी असतातच दरवर्षी, की जे काहीच करत नाहीत. काहीही करत नाहीयेत. त्यांना काही करायचंच नसतं. अशा 10 जणांना 10% लोकांना टार्गेट मात्र मी करतो बरं का. म्हणजे करूनच घेतो त्यांच्याकडून. पण इतर ठिकाणी काय होतं, तुम्ही ऑफलाईनला घातलं, ठीक आहे. तो जातोय तिथं, त्याला शिकवलेलं समजतंय, डाउट्स क्लिअर होतायत, टेस्टमध्ये चांगले मार्क पडतायत, ह्या गोष्टी होत नसतील, गेले की पैसे वाया. तर माझे प्रामाणिक मत आहे ऑनलाईन. ऑनलाईन. पण मुलगा कसा असतो एखादा मी तुम्हाला सांगतो. साताऱ्यातील एक स्टुडंट आहे. नाव घ्यायला काही हरकत नाही, पण ठीक आहे आता नाव मला आठवतच नाहीये. त्या स्टुडंटला नीटच्या एक्झाममध्ये गेल्याच्या गेल्या वर्षी बरं का 720 मार्क आहेत. सॉरी म्हणजे गेल्या वर्षीच म्हणूया आपण. या वर्षी सगळं फ्रॉडच वाटतं सगळ्यांना, त्यामुळे ते सोडून द्या. गेल्या वर्षी. हा स्कोर एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. बरं, या स्टुडंटचा फोटो साताऱ्यातील गाईडन्स पॉइंट नावाचा क्लास आहे त्यांच्या बॅनरवर आहे. आर-सी-सीच्या बॅनरवर आहे. फिजिक्सवाला सरांनी या स्टुडंटला दिल्लीला बोलवून सत्कार केला. लातूरचा एक आणखीन एक क्लास आहे मला आठवेना त्याच्या प्लॅटफॉर्मवर पण ह्याचं नाव आहे. याचा अर्थ काय? तुम्हाला वाटेल की नाही ते पैसे देऊन रिझल्ट विकत घेतात. नाही. हा स्टुडंट असा आहे, की त्यानं सगळ्यांचं सबस्क्रिप्शन घेतलं होतं. सगळ्यांचा अभ्यास त्यानं कंप्लीट केला होता. मग असे थोडेसे एक्स्ट्राऑर्डिनरी असतात. ओके. की जे ऑफलाईनला पण जातात. साताऱ्यात गाईडन्स पॉइंट त्यांचा क्लास ऑफलाईन होतो. ऑब्व्हियसली तिथंच जास्त तयारी झाली असणार आहे. पण ऑनलाईन सुद्धा स्टुडंट घेतात. त्यांना पॉसिबल आहे. त्यांना करू देत. तुम्ही तो पण विचार करा, की दोन्ही गोष्टी जमणार आहेत का स्टुडंटला? नाहीतर सबस्क्रिप्शन घ्यायला तुम्हाला किती वेळ लागतोय? पालक एक वेळच्या हॉटेलिंगवरती जेवढा खर्च करतात, तेवढीच त्या कोर्सेसची फी आहे किंवा इव्हन त्याच्यापेक्षा कमी आहे. फार अवघड पण माझं काय म्हणणं आहे, मुलांना ना ह्या गोष्टीची जाणीव पाहिजे. आपल्याकडून होणार आहे का? तर घ्या. इव्हन ना सी बुक्स रेफर करताना पण मी सगळ्यांना सांगतो, ब्रह्मास्त्र घ्या. दिनेश सरांचं पुस्तक आहे ते 300, 400, 500 यावर्षी 700 किंमत करतील जास्तीत जास्त. पण तरी वर्थ आहे. रिस्क आहे.
तुम्ही कुठलंही पब्लिकेशन घ्या. तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री काही-काहींचे व्हॉल्यूम 1, व्हॉल्यूम 2 4,000-5,000 त्या पुस्तकांची किंमत होते. मग अशा वेळेस ब्रह्मास्त्र काय वाईट आहे? तुम्हाला कळालं मला काय सांगायचं बऱ्यापैकी डिस्कशन केलंय आपण, पण मेन पॉइंट परत तोच येतोय मोबाईल. कंट्रोल पाहिजे. हां, तुम्ही पालक घरात आलात, तुम्ही बसताय फ्री फायर खेळत. काय उपयोग आहे? पालक जेव्हा थकून भागून येतोय, तेव्हा काय अपेक्षा असते, की ठीक आहे मुलगा अभ्यास करतोय, घरात छान वातावरण आहे. नाहीतर प्रॉब्लेम काय होतोय, की 12th स्टँडर्ड बघितलंय मी बऱ्याचशा घरांमध्ये वातावरण डिस्टर्ब झालंय. तणावात आहेत लोकं. नकोय आपल्याला हे. ठीक आहे? तेव्हा आपला पण कोर्स ऑनलाईन आहे. तो सह्याद्री ट्युटोरियल्स या ॲपवर आहे. फीसबद्दल मी सगळं सांगितलेलं आहे. तुमचे काही डाउट असतील तर विचारू पण शकता. पण अगोदर मी जेवढे फोन रिसीव्ह करतोय ते सगळ्यांना सांगतोय, तुम्ही अगोदर डेरिव्हेटिव्ह मी अपलोड केलाय तो बघा. ते डेमो लेक्चर्स कंप्लीट करा. तुमच्या नोट्स असल्या पाहिजेत. त्यातलं कुठलंही न्यूमेरिकल तुम्हाला विचारलं तर सांगता आलं पाहिजे एवढी तयारी पाहिजे. आणि मग हे का? कारण मला 100% रिझल्ट चांगलाच हवाय आणि आपल्याला तो मिळवायचा आहे. मी आहे तुमच्याबरोबर. ऑल द बेस्ट.